भारतीय जनता पार्टीचा वंदे भारत माता की धन्यवाद। हे निवडणूक अधिकारी आहेत जिल्ह्याचे अख्खे व अर्ज मंडलजी टावरे मंडळचा अर्ज या मंडळाचा अध्यक्ष म्हणून एकमेव अर्ज माननीय आपले सर्वांचे लाडके नगरसेवक मंदारजी टावरे यांचा आल्यामुळे यांची मी नियुक्ती करत आहे। अध्यक्षपदासाठी त्यांना शुभेच्छा देत आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रमाला आपले सर्वांचे नेते शशिकांतजी कांबळे साहेब, रवीजी ठाकूर, कोणत्याही पक्षात कोणीही कार्यकर्ता गेला की त्याला तिकीट कसं मिळणार नाही याचा प्रयत्नशील ते असायचे। त्यावेळी शशिकांतजी कांबळे साहेब असतील, आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब मिळणार आणि हा पक्ष तुझ्यासोबत खंबीरपणे उभा राहील। तर तेव्हापासून मला या पक्षाचा असा अनुभव आला आणि आजही जेव्हा अध्यक्षपदाची साहेबांनी नेमले आणि कार्यकर्ताच इथे पदाधिकारी होतो आणि ही जी आता आपण निवडणूक प्रक्रिया बघितली ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होते, दुसऱ्या कोणत्या। हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा फळी असणारा पक्ष आहे। या कार्यकर्त्यामध्ये नाव गाव जात बघून कधी पद मिळत नाही। जो कार्यकर्ता निष्ठावंत आहे, जो प्रामाणिक आहे, पक्ष संघटना जो वाढवतो, तळागाळातला जो आहे, ज्याचे पाय जमिनीवर आहेत, जो संघटना व्यवस्थित चालू शकेल अशा कार्यकर्त्याला पक्ष संधी देतो। आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की पक्षाचे आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी हे रचना जे केलेल्या आहेत सगळ्या त्याच्यामध्ये 100 बूथला एक अध्यक्ष अशी रचना आहे। त्यामुळे आता मंदारजींना हे नगरसेवक आहेतच आणि खूप डॅशिंग नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे। कोर्टामध्ये महानगरपालिकेमध्ये छाप उमटवलेला नगरसेवक आहे। त्यांनी काय केलं, मधला जो पट्टा आहे आमचा कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये येणार आहे त्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांना आज आपण घोषित केलं आणि खूप चांगलं काम करतील असा आम्हाला पूर्ण खात्री विश्वास आहे। खूप चांगला कार्यकर्ता आहे। तसेच रचना पूर्ण जिल्हाभर आज झालेले आहेत। 20 अध्यक्ष आमच्यात बाहेर 20 अध्यक्ष आज नवीन आपण सगळे करतोय आणि सगळे अध्यक्ष स्ट्रॉंगली अध्यक्ष आहेत। घराघरामध्ये संघटना वाढवण्यासाठी पोहोचवण्यासाठी सगळेजण आम्ही प्रयत्न करतो। आज तुमची इथे अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे, कसा अनुभव आहे आणि काय सांगणार, पुढची तुमची काय कल्पना आहे? नक्कीच खरं तर आयरेगाव हा आणि भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं नातं आहे। जगन्नाथ पाटील साहेब हे आयरेगावचे भूमिपुत्र आहे आणि तोच वारसा भारतीय जनता पार्टीचा इथे सातत्याने सुरू आहे। आज जो विभाग माझ्याकडे पक्षाने दिलेला आहे हा संपूर्ण आयरेगाव, सुनीलनगर, म्हात्रेनगर ते संगीतावाडी हा पूर्ण परिसर आयरेगावाचा भौगोलिक परिसर आहे। त्यामुळे इथे बऱ्यापैकी परिचित नागरिक माझ्याशी आहेत आणि ते पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे नक्कीच तो मी प्रामाणिकपणे काम करेन आणि या भागात संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन।